नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 21/9/2025. तर आपण आज लाईव्ह ॲव्होकाडो शेतामध्ये आहेत आणि ग्राफ्टिंग करायला सुरुवात झालेली आहे. पाऊस यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळं यावर्षी आपल्याला ग्राफ्टिंग करायला 1 महिना लेट झालेला आहे आणि आता परतीचा पाऊस कमी कमी होत असल्यामुळे आपण आता ॲव्होकाडोची ग्राफ्टिंगला सुरुवात करणार आहोत. तर शेतकऱ्यांसाठी असा व्हिडिओ आहे की बरेचसे शेतकरी म्हणतात की ॲव्होकाडो हे आपल्या महाराष्ट्रामध्ये येत नाही. तर हे खूप दिवसापूर्वी मी लावलेलं आहे. ॲव्होकाडोची शेती महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे येते आणि याच वातावरणामध्ये आपण HR रिसर्च सेंटर बेंगलोरची व्हेरायटी आर्का सुप्रीम आणि कुर्ग रवी ह्या व्हेरायटीवर आपण ग्राफ्टिंग तयार करून इतर शेतकऱ्यांना गॅरंटेड वॅरंटेड आणि दर्जेदार रोपं देण्याचं काम गेल्या वर्षीपासून आपण करत आहोत. तर यावर्षी शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मागण्या आल्या आणि रोपं आपल्याला कमी पडत आहेत. तर पुढच्या लागवडीसाठी आपण शेतकऱ्यांना रोपं बुकिंग केलेल्या शेतकऱ्यांना दर्जेदार आणि क्वालिटीचे रोपं देणार आहोत. तर या झाडांचे मदर प्लांट म्हणजे की ज्या झाडांचं वय 6 ते 7 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे आणि त्या झाडांना फळं आलेलं पाहिजे. तुम्ही पाहू शकताय की या झाडाला फळं आलेले आहेत आणि मॅच्युअर झालेले फळं आणि परिपक्व झालेले झाड आणि एकदम त्याची जी साईन आणि मदर हे क्वालिटीचं असणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही फळं पाहिलेले आहेत. त्याचबरोबर आपण असे ह्या मदर प्लांट काढून आपण स्वतः आपल्या वातावरणामध्ये ह्याची रोपं तयार करून शेतकऱ्याला देणार आहोत. तर रोपं ग्राफ्टिंग करायला सुरुवात आहे. आपण असं फळं आलेल्या झाडांनाच आपण त्याचे मदर प्लांट काढून इतर शेतकऱ्यांना रोपं देणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की आपण असे मदर प्लांट काढत आहोत. तर हे परिपक्व झालेले मदर आहेत. तर हे मदर आपण स्वतः आपल्याकडे रूस्टॉक आपण उपलब्ध करून इथं ग्राफ्टिंग करून आपण देत आहोत. तर आता मी तुम्हाला ग्राफ्टिंग आपल्या नर्सरीमध्ये चालू आहे तर इतर शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नर्सरीमध्ये ॲव्होकाडोचे ग्राफ्टिंग आणि कलम करायला सुरुवात आहे. या अशा प्रकारे ॲव्होकाडोचे ग्राफ्टिंग कलम केले जातात. सुरुवात ही पण दाखवतो. ॲव्होकाडोच्या झाडाला फळं आलेले दाखवल्याच्या नंतर आता आपल्या नर्सरीमध्ये ग्राफ्टिंग करायला सुरुवात आहे. तर आपण हे मदर ब्रँच काड्या आणलेल्या आहेत आणि इथं रूस्टॉक आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपण यावर्षी शेतकऱ्यांना दर्जेदार रोपं देण्याचं काम करणार आहेत. तर इतर शेतकऱ्यांना ॲव्होकाडोचे रोपं खरेदी करायचे असतील तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधावा. मी शेवटला माझा मोबाईल क्रमांक देणार आहे. अशा प्रकारे ॲव्होकाडोचे ग्राफ्टिंग कलम करत आहेत आणि लाईव्ह आपण आपल्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ॲव्होकाडो हे नवीन फ्रूट असल्यामुळे ह्याचे सुद्धा रोपं या ठिकाणी आपण आपल्या शेतावर तयार करून शेतकऱ्याला देणार आहोत. तर इतर शेतकऱ्यांनी ॲव्होकाडो लागवड करताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून इतर नर्सरी ज्या रस्त्यावरच्या नर्सरी आहेत त्या नर्सऱ्यांना ॲव्होकाडोबद्दल काही माहीत नसतं आणि महाराष्ट्रामध्ये कोणती व्हेरायटी येते हे सुद्धा माहीत नसतं. तर आपण ॲव्होकाडोमध्ये 7 ते 8 वर्षे रिसर्च करून आपण महाराष्ट्रामधले पहिले ॲव्होकाडोचे शेतकरी असल्यामुळे आपण आपल्या वातावरणामध्ये रिसर्च करून महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या व्हेरायटी येतात हे आपण ट्रायल घेतल्याच्या नंतर इतर शेतकऱ्यांना कोणत्या लागवड केल्या पाहिजे त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. इंडियन व्हेरायटीमध्ये आर्का सुप्रीम आहे, कुर्ग रवी आहे, मेक्सिकनमध्ये हॅश आहे, इस्रायलमध्ये पिंकल्टन व्हेरायटी आहेत. तर ह्या व्हेरायटी महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे सक्सेस आणि उत्पादन देणाऱ्या व्हेरायटी आहेत. तर इतर शेतकऱ्यांना रोपं पाहिजे असेल तर त्यांनी बुकिंग करणं गरजेचं आहे. बुकिंग केलेल्या शेतकऱ्यांना रोपं मिळणार आहेत. यावर्षी आपल्याला 2025 जूनमध्ये रोपं उपलब्ध कमी असल्यामुळे आपल्याकडं जास्त शेतकऱ्यांच्या फोन येत होते म्हणून आपण त्यांना काही रोपं देऊ शकलो नाहीत. पण यावर्षी 2026 जूनमध्ये आपण पूर्ण शेतकऱ्यांना रोपं द्यायचे काम करणार आहोत आणि त्यांना रोपं 1 वर्षाचे देणार आहेत. जेणेकरून 1 वर्षाची रोपं लागवड केली तर त्यांना शेतामध्ये लावताना अडचणी येणार नाहीत, रोपं मरणार नाहीत. तर इतर शेतकऱ्यांना ॲव्होकाडो लागवड करायची असेल तर काही अडचण येत असेल तर माझा मोबाईल क्रमांक आहे 78 75 18 50 32. धन्यवाद. जय जवान जय किसान.